तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये। संपूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा नवा डबल म्युटंट व्हेरिएंट सापडल्याचं सांगितलं। 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या 3 व्हेरिएंटचे 771 रुग्ण आढळले। त्यात 736 रुग्ण यूके व्हेरिएंट, 34 रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि 1 रुग्ण ब्राझिलियन व्हेरिएंटचा आहे। पंजाबमध्ये ब्रिटन स्ट्रेनचे सर्वाधिक 336 रुग्ण आढळले। तेलंगणामध्ये 104, दिल्लीमध्ये 69 आणि महाराष्ट्रात 62 रुग्ण आहेत। तेलंगणात दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटचे सर्वाधिक 17 रुग्ण आहेत आणि ब्राझिलियन व्हेरिएंटचा एकमेव रुग्ण महाराष्ट्रात आहे। दरम्यान बुधवारी देशात कोरोनाचे 53,406 नवे रुग्ण तर 249 रुग्णांचा मृत्यू झालाय। नव्या रुग्णांचा हा यंदाचा उच्चांक आहे। ब्राझीलमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे। बुधवारी कोरोना बळींचा आकडा 3 लाखांच्या पार गेला। कोरोना बळींची एकूण संख्या 3,685,085 वरती पोहोचली आणि कोरोना संक्रमणाच्या काळात अमेरिकेनंतर ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतोय। मंगळवारी 3,251 रुग्णांचा मृत्यू झाला। पंतप्रधान जैर बोल्सोनारो यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात कोरोना विषाणूचे नवीन स्ट्रेन याला जबाबदार असल्याचं म्हटलं। सरकार 50 कोटी लसींसाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, पण लसीकरणाचा वेग अजूनही कमीच आहे। ब्राझीलमध्ये वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे। कोरोना रुग्णांना आयसीयू बेड्स कमी पडतायत आणि व्हेंटिलेटरच्या आधारावर काही रुग्णांचे उपचार सुरू आहेत। एकूण 18 महापालिका क्षेत्रात आयसीयू बेड्सची 100% क्षमतेने वापरले जात आहेत आणि बुधवारच्या माहितीनुसार 528 रुग्ण केवळ आयसीयू बेड्सच्या प्रतीक्षेत आहेत। क्युबामध्ये नवीन स्ट्रेनचा सामना करण्यासाठी सुरू असलेली लसींची चाचणी 3ऱ्या टप्प्यात सुरू आहे। चाचणीसाठी आणखी काही जणांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आलाय। क्युबाच्या सर्व लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होईपर्यंत रोगप्रतिबंधक लस देण्याचं प्रमाण वाढवण्यात येत आहे। क्युबा हा एकमेव लॅटिन अमेरिकन देश आहे ज्या देशात कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वनिर्मित लस आहे। लॉस एंजेलिसचे महापौर एरिक गेरसेटी यांनी बुधवारी मॅजिक जॉन्सन, आर्सेनियो हॉल आणि डॅनी ट्रेझो यांची लसीची ड्रीम टीम म्हणून घोषणा केली। तसंच त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील लसीकरण केंद्रावर कोरोना व्हायरस लसीचा डोसही घेतला। लसीकरण वाढत असताना लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियाच्या इतर भागात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहेत, ज्यामुळे रेस्टॉरंट्स, चित्रपटगृह आणि जिम्स मर्यादित क्षमतेसह पुन्हा उघडता येऊ शकणार आहेत। अमेरिकेच्या अॅरिझोना युनिव्हर्सिटी येथे बुधवारी टक्सनमध्ये गव्हर्नर डॉक्टर ड्यूसी यांनी राज्य शासकीय कोविड-19 लसीकरण केंद्रामध्ये लसीचा दुसरा डोस घेतला। वयवर्ष 16 आणि त्यावरील व्यक्तींनाही कोरोनाची लस मिळावी यासाठी डॉक्टर ड्यूसी यांचा प्रयत्न आहे। मंगळवारी अॅरिझोनाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 आठवड्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होते। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी बुधवारी सांगितलं की ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोना व्हायरस लसीचा वापर करण्यास देशानं नकार दिल्यानंतर देशात जगातील कोणत्याही प्रकारची लस आयात केली जाणार नाही। राष्ट्राने यापूर्वी नकारात्मक परिणामाच्या अहवालाचं कारण देत ॲस्ट्राझेनेकाचा वापर नाकारला होता, त्यामुळे आता कोवॅक्स लसीला व्हेनेझुएलामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सरकारचा हा निर्णय नवीन अडथळा ठरू शकतो। फ्रान्समध्ये काही प्रांतात कोरोनाचं संक्रमण वेगानं वाढत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय आणि नव्यानं घालून देण्यात आलेल्या निर्बंधांचं पालन व्यवस्थितपणे केलं तर कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ शकते असा विश्वास सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल यांनी सांगितलं। फ्रान्समध्ये कमी वेगात सुरू असलेल्या लसीकरणावर सुद्धा टीका केली जाते। काही नागरिकांना गेल्या आठवड्यात लावण्यात आलेले निर्बंध हे बुचकळ्यात टाकणारे वाटतात, कारण एकीकडे एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाण्यावर निर्बंध आहेत, काही दुकानं बंद आहेत, पण त्याचवेळी पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी नागरिकांना बाहेर पडा, वसंत ऋतूचा आनंद लुटा असं आवाहन केलंय। दरम्यान सांस्कृतिक मंत्री रोजलिन यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना व्हॅक्सिनच्या उपलब्धतेवर त्यांचं मत मांडलं। कोणत्याही देशानं व्हॅक्सिनचा पुरवठा रोखणं हे शहाणपणाचं नसल्याचं बोरिस यांनी म्हटलं। युरोपियन युनियनच्या धोरणाचा इंग्लंडला सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे। इंग्लंडमध्ये वेगानं लसीकरण सुरू होतं, मात्र आता त्यावर परिणाम झालाय। ब्रेक्झिटच्या राजकारणाचे परिणाम आता दिसायला लागलेत। ड्यूक अँड डचेस ऑफ केम्ब्रिज यांनी वेस्टमिनिस्टर ॲबेमध्ये लसीकरण केलेल्या स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली।
कोविड-19ची लस घेण्याबद्दल आपल्याला विश्वास वाटतोय असं प्रिन्स विल्यम्स यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. तर लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये काही नैराश्य दिसतंय का असा प्रश्न डचेसनं विचारला. आपण अद्याप लस घेतली नसल्याचं विल्यम यांनी तिथल्या स्टाफला सांगितलं. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लावलं त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्याबद्दल तिथे 1 मिनिटाची शांतता पाळण्यात आली. अमेरिकेच्या सिनेटनं बुधवारी पेन्सिल्व्हेनियाचे माजी आरोग्य सचिव राहेल लेव्हिन यांना देशाचे आरोग्य सहाय्यक सचिव म्हणून घोषित केलं. सिनेटचं पुष्टीकरण जिंकणारे ते प्रथम ट्रान्सजेंडर फेडरल अधिकारी बनलेत. लेव्हिन हे 2017 पासून पेन्सिल्व्हेनियाचे सर्वोच्च आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत होते आणि कोरोना व्हायरस साथीच्या आजारासंदर्भात राज्याच्या प्रतिसादाचा एक सार्वजनिक चेहरा म्हणून ते उदयास आले. संपूर्ण US मध्ये आरोग्य आणि मानव सेवा कार्यालय आणि कार्यक्रमांची ते देखरेख करतील. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे सीमारेषेवर निर्बंध असून सुद्धा बुधवारी स्थलांतरितांनी मेक्सिकोच्या दक्षिणेकडील सीमा ओलांडली. गेल्या आठवड्यात देशाच्या सरकारनं आपल्या दक्षिणेकडील सीमेवर नवीन उपाय लागू करण्याची घोषणा केली आहे आणि आवश्यक वाटेल अशा क्रॉसिंगलाच परवानगी देण्याचं जाहीर केलं. पण तरी सुद्धा निर्बंध असून देखील स्थलांतरित लोक बुधवारी सीमेवरील शहरामध्ये फिरताना दिसले आणि काही जण 5 मिनिटांच्या बोटीच्या प्रवासानं ग्वाटेमाला इथून ओसुमासेंटा नदीच्या पलीकडे सुद्धा जाऊन पोहोचले. अमेरिकेतील बायडेन प्रशासन सध्या दक्षिणेकडील सीमेवर काही तरुण स्थलांतरितांच्या समस्येला सामोरं जात आहे. तणाव कमी करण्यासाठी मदतीसाठी कोलोराडो आणि टेक्सासमधील संभाव्य साईट शोधत असल्याचं पेंटागॉनचं म्हणणं आहे. बायडेन प्रशासनानं अधिवेशन केंद्र आणि ऑइल फील्ड शिबिरांमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांची सोय केली आहे. तर सॅन अँटोनियो इथे 3,000 व्यक्तींसाठी नवीन सुविधा आणि सॅन डिगो या ठिकाणी केंद्रात 1400 व्यक्तींसाठी केंद्र उघडेल अशी माहिती बुधवारी देण्यात आली. अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेवर स्थलांतरणाचं आव्हान सोडवण्यासाठी अध्यक्ष जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना जबाबदारी दिली आहे. स्थलांतरितांची संख्या वाढत असल्यानं अमेरिकेसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवायला अमेरिकेनं प्राधान्य दिलंय. ऑस्ट्रेलियामध्ये महापुरानं थैमान घातले आणि गुरुवारी देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागातील ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की बहुतांश नद्यांना महापूर आलाय, जे आणखी काही दिवस असाच राहील. न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर ग्लेडिस बेरेजिक्लियन यांनी म्हटलंय की पुराचा इशारा देतानाच 20,000 लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. आणि सिडनी इथे त्यांनी पत्रकारांना सांगितलं की पाऊस आता कमी होतोय आणि पुढच्या आठवड्यात राज्यामध्ये प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागणार नाही अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मुसळधार पावसानं आणि आलेल्या महापुरानं कसं थैमान घातलंय त्याची ही दृश्य आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये परिस्थिती अनुकूल होईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण पावसाचा जोर थोडा कमी आलेला आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये महापुरानं घातलेलं थैमान आणि ही परिस्थिती ओसरण्यास थोडा वेळ लागेल. मात्र पुढच्या आठवड्यापासून पावसाचं प्रमाण कमी होऊन परिस्थिती सुधारण्यास मदत होईल अशी शक्यता वर्तवली जाते. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या आर्थर जी जेम्स कॅन्सर हॉस्पिटल आणि रिचर्ड जे सोलोक्स रिसर्च इन्स्टिट्यूट इथल्या नवीन आणि अत्याधुनिक रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी भेट दिली. कॅन्सर विरोधात युद्ध सुरू असून त्या विरोधात आमचे शास्त्रज्ञ सैनिक लढतायत असं रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अर्नब चक्रवर्ती यांनी बायडेन यांना सांगितलं. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूझम यांनी बुधवारी रॉब बोंटा अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती झाली. 48 वर्षाचे बोंटा यांना अनेक आशियाई, अमेरिकन आणि पॅसिफिक नेत्यांचा पाठिंबा होता. त्यांची नियुक्ती कृष्णवर्णीयांवर वाढत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची आहे. जॉर्जियातल्या शूटिंगमध्ये आशियाई वंशाच्या 6 महिलांचा बळी गेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड मानली जाते. समान वेतन दिन आणि समानतेची नवी उद्दिष्ट निश्चित करण्यात मदत करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बिडेन यांनी सकारात्मक पाऊल उचललंय.
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. समान वेतन ही स्त्री आणि पुरुषांमधल्या समानतेसाठी आवश्यक बाब असल्याचं यावेळी मिसेस बायडेन म्हणाल्या. एरिक टॅली यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी बोल्डरच्या रहिवाशांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सोमवारी सुपरमार्केटमध्ये हल्लेखोरांचा मुकाबला करताना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या घटनेत एकूण 9 नागरिकांचा मृत्यू झाला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या युद्धाच्या द्विशताब्दीच्या स्मरणार्थ ग्रीसनं बुधवारी 2 दिवसाचा उत्सव सुरू केला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा भव्यपणे करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या कार्यक्रमाला युरोपमधल्या महत्त्वाच्या सर्वच देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रीसचा लढा युरोपच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. जपानची सुरक्षा धोक्यात आल्याचं मत पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्यक्त केलंय. उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र चाचणी घेतल्यानं हा सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचा हा भंग असल्याचं देखील जपाननं स्पष्ट केलंय. जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उत्तर कोरियानं केलेली ही पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या चाचणीचे पडसाद उमटताना दिसतायत. होंडुरासचे अध्यक्ष जुआन ऑरलॅंडो यांनी त्यांच्यावरील अंमली पदार्थांच्या तस्करांशी संबंध असल्याच्या आरोपांना फेटाळून लावलंय. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत जुआन यांनी तस्करांकडून पैसे घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मागील 2 वर्षांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. बुधवारी सुएझ कालव्यामध्ये एका जहाजाला भीषण अपघात झाला होता. त्यामुळे जलवाहतुकीवरती त्याचा परिणाम झाला. जहाजाला हटवून जलवाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सुमारे 10% व्यापार या मार्गाने होतो. यावरून हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. लॉस एंजेलिसमध्ये एका पुलाचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली. जखमी मजुराची सुटका करण्यासाठी फायर ब्रिगेडच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. क्रेनच्या मदतीनं जवान मजुरापर्यंत पोहोचले. तिथून त्याची सुखरूपपणे सुटका करून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल यांनी अथेन्सच्या नॅशनल गॅलरीला भेट दिली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या लढ्याच्या द्विशतक पूर्तीच्या निमित्तानं ग्रीसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना संक्रमणामुळे यावर्षी सेलिब्रेशन कमी प्रमाणात केलं जात आहे. पंतप्रधान मिस्टोटाकिस आणि त्यांच्या पत्नी मारेवा देखील यावेळी उपस्थित होत्या. पोप फ्रान्सिस यांनी चर्चच्या अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचे आदेश दिलेत. बुधवारी व्हेटिकनच्या वृत्तपत्रातच याबद्दलची माहिती देण्यात आली. ही कपात 10% असेल तर इतर काही भागातील कर्मचाऱ्यांच्याही वेतनात 8% कपात करण्यात येणार आहे. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक लांबणीवरती पडले आहेत. गुरुवारपासून टोकियो ऑलिम्पिकच्या 121 दिवसांच्या टॉर्च रिलेच्या प्रवासाला जपानमध्ये सुरुवात झाली. ही रॅली टोकियो ऑलिम्पिकच्या दिशेनं आता निघालेली आहे. 2 जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आहे आणि रिलेची सुरुवात ईशान्य फुकुशिमा प्रांतामधून झाली. रिलेच्या सुरुवातीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जे विलेज या सॉकर प्रशिक्षण साईटवरती आयोजित करण्यात आला होता. अमेरिकन महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील स्टार मेगन रॅपिनो आणि मार्गारेट पर्स बुधवारी व्हाईट हाऊस इथे आल्या होत्या. त्यांनी समान वेतन दिन या कार्यक्रमात सहभाग घेतला. पुरुष आणि स्त्रियांनी मागील वर्षी मिळवलेल्या कामांमधील वेतन असमानतेसाठी स्त्रियांनी किती वर्ष काम केलं पाहिजे, तसंच जनगणना ब्युरोचा असा अंदाज आहे की पूर्णवेळ काम करणारी स्त्री पुरुषाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉलरसाठी 822 सेंट कमवते आणि वेतन अंतर हे संपूर्ण अर्थव्यवस्थेला कसं प्रभावित करतंय याबद्दल मतं मांडण्यात आली. ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्या पुरानं एका दिवसात होत्याचं नव्हतं केलं. प्रचंड मेहनतीनं तयार केलेलं मिलस्ट्रीर आणि ब्लॅक लेबगियर या जोडप्याची सुंदर बाग त्यांच्या डोळ्यासमोर या पावसानं पार उद्ध्वस्त केली. अनेकांना वर्षभर थोडे थोडे करून साठवलेले पैसे आता घर दुरुस्तीसाठी वापरावे लागणार आहेत. आता पाऊस जरी कमी झाला असला तरी नद्यांची पाणी पातळी आहे तशीच आहे. तुर्कस्तानचं सर्वात मोठं शहर तुर्किस्तानमध्ये बर्फवृष्टी झाली. खरं तर वसंत ऋतूमध्ये अवेळी ही बर्फवृष्टी झाली आहे. सायबेरियात वाढलेल्या थंडीमुळे तुर्किस्तानमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं इस्तंबूलच्या आपत्कालीन समन्वय केंद्रानं सांगितलंय.
हवेमध्ये गारठा आणखी वाढण्याची आणि वादळ वाहण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आणखी काही घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहता न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. प्रिन्स हॅरी आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रिन्स हॅरीनं चीफ इम्पॅक्ट ऑफिसर अशी जबाबदारी स्वीकारली आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काम ते करणार आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असलेल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसाठी हॅरी यांनी ही जबाबदारी घेतली आहे. मात्र त्यांच्या संबंधातल्या आर्थिक अटी शर्ती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. प्रिन्स हॅरी आणि मेगन सध्या कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास आहेत, तर दुसरीकडे त्यांच्यावर एक सिनेमाही तयार होतोय. आतापर्यंतचा हा त्यांच्यावरचा तिसरा सिनेमा आहे. राजघराण्यापासून अंतर राखत हॅरी आणि मेगन यांचे ते जीवन जगतायत, त्यामुळे जगभरात त्यांच्याविषयी मोठं औत्सुक्य निर्माण झालंय. स्टेला मॅककार्टनी यांनी डिजिटल रनवे शोद्वारे विंटर 2021 कलेक्शन सादर केलं. यातलं 77% कलेक्शन टिकाऊ साहित्याद्वारे तयार करण्यात आलेलं आहे. लोकरीपासून काही पोशाख तयार करण्यात आले. ॲक्वा, सनशाईन, येलो, स्प्रिंग ग्रीन, रिच पर्पल अशा रंगांचा वापर या कलेक्शनसाठी करण्यात आलाय. अमेरिकेतील रिगल सिनेमा दुसऱ्या क्रमांकाची सिनेमा थिएटर चेन आहे, जी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर 2 एप्रिलपासून पुन्हा सुरुवात करते. त्याची घोषणा मुख्य कंपनी सिने वर्ल्ड ग्रुपनं मंगळवारी केली. रिगल ही देशभरातील सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यात उल्लेखनीय कामगिरी करते. गेल्या 6 महिन्यांपासून अमेरिकेतील त्यांचे 7211 पडदे आणि 549 थिएटर्स अंधकारमय झाले आहेत आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 500 ठिकाणी 25% ते 50% रसिकांची उपस्थिती मर्यादित ठेवून सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडतील. 1966 रोजी ऑस्करसाठी नामांकन मिळालेले हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ आणि द गोल्डबर्ग्स मध्ये अभिनय केलेले बेंजोवादक जॉर्ज सेगल यांचं कॅलिफोर्नियामधील सांता रोजा इथे मंगळवारी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बायपास शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे सकाळी त्यांचं निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. ग्रेट नेक, न्यूयॉर्क येथील रहिवासी सेगल यांची नेहमीच एक कॉमिक अभिनेता म्हणून ओळख होती आणि 1966च्या हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ या नाटकामध्ये त्यांची सर्वात प्रसिद्ध भूमिका होती. मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या रोव्हरमधून इंजिनिटी हेलिकॉप्टर कसं उड्डाण करेल याचं नासानं मंगळवारी पूर्वावलोकन केलं. ब्रीफिंगच्या दरम्यान अॅनिमेशनमध्ये हेलिकॉप्टरनं मंगळावरच्या अवकाशामध्ये प्रक्षेपण करताना त्याच्या मार्गावरील उड्डाण दाखवण्यात आलं होतं. लंडनमधल्या एका महिलेला केळ्यांच्या एका घडासाठी तब्बल 1600 युरो मोजावे लागलेत. या महिलेचं नाव किम्ब्रे बार्नेस असं आहे. एक दिवस कामाला जात असताना दिवसभरात खाण्यासाठी काही पदार्थ घेण्यासाठी ती वाटेतील मार्क्स अँड स्पेन्सरच्या दुकानामध्ये शिरली. तिनं खाण्याचे काही पदार्थ आणि केळ्यांचा घड घेतला. या वस्तूंचे पैसे तिनं ॲपल पेद्वारे दिलेत. काही क्षणातच तिच्या फोनवर नोटिफिकेशन आलं की मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये शॉपिंगसाठी तिनं 1600 युरो म्हणजे तब्बल 1,60,596 रुपये खर्च केले. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.